असा होता जिथे प्रत्येक जण नोकरी शोधायचा, मात्र आता लोक व्यवसाय करू पाहतायत. मात्र व्यवसाय म्हटलं की अनेक अडचणी आल्या, चढउतार आले आणि त्याच अस्थिर व्यवसायाला स्थिर करण्यासाठी MEA नेहमी कार्यरत असते. यावर्षीही MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि याच जागतिक प्रवासाचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहे रुविरा स्टुडिओची फाउंडर रुजुला बिरादर. नमस्ते. हाय रुजुला, तू इतक्या कमी वयात बिझनेस करतेय, सो तुझ्या बिझनेसचा प्रवास कसा सुरू झाला किंवा तू बिझनेस करायचं का ठरवलंस? सो मी आता 24 वर्षाची आहे. अच्छा. आणि मी आता सुरुवात करतेय आणि असं वाटतं की एवढ्या छोट्या वयात काय जमणार आहे हिला, पण मला 3 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे इंडस्ट्रीमध्ये. आणि मी लंडनमध्ये पण मार्केटिंग शिकून आले. मी फॅशन कम्युनिकेशन डिझायनर आहे आणि मी तिकडे पण काम केलं आणि इकडे पण काम केलं आणि वन डे आय जस्ट डिसाइडेड की बास आता मला सुरुवात करायची आहे. तुझा व्यवसाय नेमका काय आहे किंवा तू नेमकं काय करतेस? सो मी हँडक्राफ्टेड एक्सेसरीज बनवते. अच्छा. आणि इंडियन हँडीक्राफ्टचा एक मॉडर्न ट्विस्ट देऊन सगळ्या एज ग्रुपसाठी हँड बॅग्स आणि एक्सेसरीज, ज्वेलरी असं बनवते. अच्छा. आणि तुझ्या ह्या बिझनेस मधला कुठला टर्निंग पॉइंट होता की ज्याच्यामुळे तुझ्यात बदल झाला असं तुला वाटतं? आत्ताच सुरुवात आहे, सो सगळेच आय थिंक टर्निंग पॉइंट्सच आहेत ॲट दिस पॉइंट. ओके. पण एक दिवस मी जस्ट डिसाइड केलं की बास आता आय हॅव टू स्टार्ट माय ओन थिंग आणि मी सुरुवात केली. ओके. तुला तुझं फॅमिली बॅकग्राऊंड सुद्धा बिझनेसचं आहे, सो त्याचा किती फरक पडला तुझ्या ह्या बिझनेसच्या नवीन प्रवासात? खूप जास्त शेप केलाय. मी नेहमीच आय यूज टू, म्हणजे मी जेव्हा लहान होते मी पप्पांना बघायचे की त्यांचं स्वतःचं बिझनेस होतं आणि ही वॉज द बॉस. म्हणजे त्यांना जेव्हा जे करायचं ते करायचे, म्हणजे हार्डवर्क पण खूप करायचे पण फॅमिलीला पण तेवढाच टाइम द्यायचे. सो ते बघून आय न्यू की मी 9 to 5 जॉब नाही करू शकत. आय हॅव टू बी माय ओन बॉस अँड लिव्ह ऑन माय ओन टर्म्स. ओके. आणि तू आता MEAचा जो इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो आहे त्याच्यात सुद्धा सहभाग घेतलाय, सो MEA सोबतचा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? माझे डॅड फाउंडर प्रेसिडेंट होते MEAचे. सो जेव्हा 2010 मध्ये MEA सुरू झालं तेव्हा मी 9 वर्षाची होते. सो मी तेव्हापासून कनेक्टेड आहे MEA सोबत. आणि आय थिंक मी लहानाची मोठी MEA सोबत झाले. सो घरी जेव्हा डिस्कशन्स व्हायचे, पप्पा सांगायचे, फॅमिली मीट सगळ्याला मी नेहमीच असायचे. तू MEAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो मध्ये तुझाही स्टॉल बुक केलाय, सो तुला काय वाटतं त्याच्यातून तुला काय फायदा होईल? मी ऍक्च्युली MEAच्या एक्स्पोमध्येच माझा ब्रँड लॉन्च करतेय आणि आय थिंक इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी जी मला मिळाली आहे. सो मी न काही विचार करता लगेच स्टॉल बुक केला होता आणि आय थिंक की खूप मोठा एक्स्पो असल्यामुळे मला खूप लोकांशी कनेक्ट करता येईल, त्यामुळे मी स्टॉल बुक केला. खरं तर तू एक यूथ आहेस, एक 24 वर्षाची मुलगी आपला नवीन बिझनेस करू पाहते. सो बाकी तुझ्या एज मधल्या सगळ्या लोकांसाठी किंवा बिझनेस करू पाहतायत त्या लोकांना तू काय सांगशील? माझा जो सो वन ऑफ द बिगेस्ट थिंग्स जे मी शिकली आहे की तुम्हाला एका परफेक्ट मोमेंटसाठी थांबायला नाही पाहिजे. जस्ट स्टार्ट. तुम्हाला जर बिलीफ आहे आणि तुम्हाला वाटतंय की तुम्ही करू शकता तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. आणि मी ऍक्च्युली युथच्या पेरेंट्सला पण एक मेसेज देईल की प्लीज तुम्ही सपोर्ट करा त्यांना. तुमच्या सपोर्टमुळे खूप डिफरन्स होईल. MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो आता होत आहे, सो तू इतर व्यावसायिकांना काय आवाहन करशील? हा एक खूप मोठा एक्स्पो असणार आहे आणि खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. सो आय थिंक सगळ्यांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे आणि हा एक्स्पो अटेंड करायला पाहिजे. आणि MEA फक्त व्यवसायासाठी नाही तर आपल्या कम्युनिटीला एकत्र आणून एकमेकांना सपोर्ट करून पुढे नेण्यासाठी आहे. म्हणून सगळ्यांनी पार्टिसिपेट नक्कीच करा. आणि माझं स्टॉल आहे E9. सो आय होप टू सी यू देअर आणि आपण नक्की कनेक्ट करू. थँक्यू.